सावता महाराज जेव्हा बी पेरतायत आणि ते बी उगवतंय तेव्हा एक वेगळा अनुभव त्यांना येतोय. कशाचा? मळ्यातल्या पिकाचा आणि मनातल्या पिकाचा सुद्धा. जेव्हा मळ्यातलं पीक येतंय तेव्हा ते त्या पिकाला पाणी घालतायत. कसलं? स्वतःच्या वडिलोपार्जित विहिरीचं पाणी मोठेने. आमची माळी याची जात शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुलं झाडा. ते त्या शेताला त्या मोठेने विहिरीचं पाणी देत आहेत आणि मनामध्ये जे बी पेरलेलं आहे महाराज, नामाचं बी, त्यालाही पाणी देत आहेत भक्तीचं. त्यालाही कसलं पाणी देत आहेत? भक्तीचं. दोन प्रकारची शेती चालू आहे, सतत आणि अविरत. भक्तीचं पाणी देत आहेत आणि पाणी दिल्यानंतर जी त्यामध्ये रोप उमललेत, आहा, ती रोप काहीतरी वेगळी आहेत. बघा, आमची माळी याचे जात शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुलं झाडा. शांती शेवंती फुलली. बघा, शांती शेवंती. शेवंती नावाचं फुल तुम्ही ऐकलंय? शेवंती नावाचं फुल हो बोलत जा, काहीतरी रिस्पॉन्स देत. शेवंती नावाचं फुल तुम्ही ऐकलंय, परंतु शांती नावाचं फुल तुम्ही ऐकलं नसेल. कारण ते शांती नावाचं फुल कुठल्याही मळ्यात उगवत नाही आणि कुठल्याही दुकानात ते विकत भेटत नाही. कारण ते शांती नावाचं फुल गुरुकृपेने किंवा नामस्मरणाने किंवा अध्यात्मामध्ये खोल 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 शिरलं की माणसाच्या चित्तामध्ये उमलतं. ते शांती नावाचं फुल माणसाच्या चित्तामध्ये उमलतं. शांती शेवंती फुलली. बघा, नीट लक्ष द्या, बारीक ऐका. लय अडाणी कीर्तन करा, पण माझं अध्यात्म गुरुकृपेने इतकं उंचीच आहे. माझे जे गुरु आहेत त्यांचा मोठा आश्रम आहे इरतकर बाबा. आपल्या सगळ्यांना आपल्या स्टोऱ्या माहिती आहेत माझ्या आयुष्यातल्या. त्यांना तिथे त्यांचा उत्तराधिकारी हवाय आणि ते माझ्याकडेच उत्तराधिकारी म्हणून बघतायत. दुसरा उत्तराधिकारी त्यांना लायकीचाच वाटत नाही. आहेत तिथं भरपूर संन्यासी, ज्या मठावर मी 4 वर्ष राहिलो. बघा, शांती फुललेली आहे. सावता माळी याच्या मनामध्ये शांती.